Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 6, that is biomolecules. In this topic these are the points which are included. Out of this point we have already completed the first point, that is carbohydrate, and last time we have studied the overall structure and overall functions of the lipids. Today we are going to study the lipids for their classification. The classifications of lipids. In lipid there are three types of lipids, and that are simple lipids, compound lipids, derived lipids, and these are explained in this video tutorial. Lipids may be classified as a simple, compound and derived lipids. In simple lipids there are fats and oils, and also there are waxes. In case of compound lipids there are phospholipids, glycolipids and sulfolipids. In this topic we have the syllabus only for the phospholipids and glycolipids. Then derived lipids, there are alcohol, fatty acid, sterol and isopropanoid. Out of these the sterols are included in this topic. So let's see from the first type, that is simple lipids. These are esters of fatty acids with various alcohols. हे जे लिपिड्स आहेत हे काय आहेत, फॅटी ॲसिड्सचे इस्टर्स आहेत आणि त्याचबरोबर अल्कोहोल मॉलिक्यूल त्यांना बाइंड झालेला आहे. इथे आपण बघू शकतो हा जो पहिला मॉलिक्यूल आहे हा फॅटी ॲसिड आहे आणि हा अल्कोहोल मॉलिक्यूल, आणि हे इस्टरिफिकेशन झाल्यानंतर अल्कोहोल मॉलिक्यूल इथे आहे आणि त्याला हे तीन फॅटी ॲसिड्स अटॅच झालेले आहेत आणि HCl रिलीज झालेला आहे. सो दिस इज द esterification ऑफ fatty acid to form the simple lipids, the type of simple lipid. Fat and waxes are simple lipids. याचे टाइप कोणते आहेत तर फॅट्स आहेत आणि वॅक्सेस, हे दोन्ही टाइप हे लिपिडचे मानले आहेत. फॅटी ॲसिड्स अँड ट्रायग्लिसराइड. Let's see how the triglyceride are formed. Fats are esters of fatty acids with glycerol. ग्लिसेरॉल या मॉलिक्यूलला जर फॅटी ॲसिड्स अटॅच झाले, हा जो मॉलिक्यूल आहे this is glycerol and this is fatty acid. If these are attached to the glycerol, then we can find the overall structure which is called as triglycerol. So this is the structure of glycerol. Triglyceride are three molecules of fatty acid and one molecule of glycerol. एक ग्लिसरॉल मॉलिक्यूल आणि त्याला अटॅच असणारे तीन ट्रायग्लिसराइड और फॅटी ॲसिडचे मॉलिक्यूल. जनरली अनसॅच्युरेटेड फॅट्स आर लिक्विड ॲट द रूम टेम्परेचर अँड आर कॉल्ड ॲज ऑइल्स. जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात त्यांना आपण ऑइल म्हणतो आणि ते रूम टेम्परेचरला लिक्विड फॉर्ममध्ये असतात. Unsaturated fatty acids are hydrogenated to produce the fats that are वनस्पती घी, आणि अनसॅच्युरेटेड जे फॅटी ॲसिड्स आहेत त्यांना जर हायड्रोजनाइज्ड केलं, म्हणजेच त्यामध्ये हायड्रोजन ॲड केले, इथे जो डबल बॉन्ड आहे या डबल बॉन्डच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी जर हायड्रोजन ॲड केले तर तो सॅच्युरेटेड मॉलिक्यूल बनतो आणि तो रूम टेम्परेचरला सॉलिड फॉर्ममध्ये असतो आणि त्याला आपण वनस्पती घी म्हणजे डालडा हे जे उदाहरण आहे हे त्याचं आहे. फॅट आर न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. फॅट जे आहेत हे न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण बघितली तर आपण जेव्हा 1 ग्रॅम प्रोटीन घेतो तेव्हा आपल्याला 4 कॅलरी मिळतात. 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट घेतो म्हणजेच अन्नामार्फत घेतो तेव्हा आपल्याला 4 कॅलरीज मिळतात. परंतु ज्या वेळेला 1 ग्रॅम फॅट घेतो तेव्हा आपल्याला द सेम टाईममध्ये 9 कॅलरी मिळू शकतात. म्हणजे एवढी कॅलोरिफिक व्हॅल्यू आहे. द हाय लेवल ऑफ कॅलरी इट हॅज दॅट आर फॅट. In plant it is stored in the seed to nourish the embryo during
जर्मिनेशन. प्लांटमध्ये जे त्यांचे सीड्स असतात, हे सीड्स म्हणजेच काय तर त्यांचा लिव्हिंग एम्ब्रिओ असतो आणि हा एम्ब्रिओ जर्मिनेट होताना त्यांना एनर्जी लागते आणि ती एनर्जी मिळावी यासाठी हे न्यूरिशमेंट म्हणून हे फॅट सीड्समध्ये स्टोअर करून ठेवलेले असतात. In animal, fat is stored in the adipocyte of the adipose tissue. ॲनिमलमध्ये स्किनच्या खालच्या बाजूला जे ॲडिपोसाइट टिश्यूज आहेत, ॲडिपोसाइट सेल्स आहेत, या सेलमध्ये हे फॅट स्टोअर केलेलं असतं. हे ॲडिपोसाइट टिश्यू आहेत. These are the adipocyte tissue, and in that tissue you can find that the fats are stored. Fat deposit in the subcutaneous tissue act as an insulator and minimize the loss of body heat. काही प्राण्यांसाठी हे जे फॅट डिपॉझिट झालेलं असतं ॲडिपोसाइट टिश्यूमध्ये, हे त्यांच्यासाठी फायद्याचं असतं. उदाहरणार्थ हा एक ॲनिमल आहे, सील ज्याला म्हणतो. त्यानंतर हा एक ॲनिमल आहे की जो पेंग्विन आहे. हे ॲनिमल थंड प्रदेशामध्ये राहणारे आहेत आणि त्यांच्यामधली शरीरामधली हीट बाहेर जाऊ नये याच्यासाठी फॅट स्ट्रक्चर जे असतं त्यांच्या शरीरामध्ये, हे फॅट इन्सुलेटरचं काम करतं, म्हणजे त्यांची हीट ट्रान्सफर होत नाही. फॅट डिपॉझिट अराउंड internal organ act as a cushion to absorb the mechanical shock. त्याचबरोबर मॅमल्समध्ये शरीराच्या आतमध्ये जे काही अवयव आहेत, महत्त्वाचे अवयव आहेत, त्यांच्यामध्ये त्यांच्या आजूबाजूला फॅट डिपॉझिट जर झालेलं असेल तर ते सुद्धा मेकॅनिकल इंजुरीपासून वाचवण्यासाठी ते मदत करू शकतात. वॅक्स इज अनदर एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिपिड्स. त्याचबरोबर सिम्पल लिपिड्सचं अजून एक उदाहरण म्हणजे वॅक्स. वॅक्स हे आपल्याला प्लांटच्या सरफेसवरती सुद्धा बघायला मिळू शकतं, फ्रूट सरफेसवरती, जसं की या डायग्राममध्ये दिसतात. सरफेसवरती जो पावडरी कोटिंग आहे तो वॅक्स असतो. दे आर इस्टर्स ऑफ लाँग चेन फॅटी ॲसिड विथ लाँग चेन अल्कोहोल. यामध्ये फॅटी ॲसिडचं सुद्धा लाँग चेन मॉलिक्यूल आहे आणि अल्कोहोलचा सुद्धा लाँग चेन मॉलिक्यूल आहेत. म्हणजेच काय तर ते मॉलिक्युलर वेटने हेवी बनू शकतात आणि म्हणून ते सॉलिड स्ट्रक्चर रूम टेम्परेचरमध्ये असतात. दे आर मोस्ट अबंडंट इन ब्लड अँड गोनॅड अँड द सबॅशियस ग्लँड ऑफ द स्किन. हे गोनॅडमध्ये म्हणजे मेलमध्ये टेस्टीज आणि फिमेलमध्ये ओव्हरीज यांच्यामध्ये हे आढळतात. त्याचबरोबर ब्लडमध्ये आढळतात आणि सबॅशियस ग्लँड्समध्ये सुद्धा आढळतात. सबॅशियस ग्लँड म्हणजे ऑइल ग्लँड की जी स्किनवरती प्रेझेंट असते. वॅक्सेस आर नॉट ॲज रेडियली हायड्रोलाइज ॲज फॅट. जसं की फॅटमध्ये आपण त्यांना हायड्रोलाइज करू शकतो, तसं वॅक्सला आपण हायड्रोलाइज करू शकत नाहीत, म्हणजे त्यांच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये सहसा बदल करता येत नाही. दे आर सॉलिड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. वॅक्स जे आहेत हे रूम टेम्परेचरला सॉलिड स्टेटमध्ये असतात. वॅक्सेस फॉर्म्स वॉटर इनसॉल्युबल कोटिंग ऑन हेअर अँड स्किन इन ॲनिमल. ॲनिमलच्या बाबतीत हेअरवरती असेल किंवा फिदर्सवरती असेल, या डायग्राममध्ये बघू शकतो एक फिदर आहे. हे फिदरमध्ये वॉटर हे त्यामध्ये सहज जाऊ शकत नाही अशा पद्धतीचं आहे, म्हणजे वॉटर रिपेलंट सरफेस हा आहे, हा वॅक्समुळे तयार होतो. वॅक्स फॉर्म्स द आउटर कोटिंग ऑन द स्टेम, लिव्ज अँड फ्रूट. त्याचबरोबर प्लांटच्या बाबतीत लिव्जवरती असेल, स्टेमवरती असेल, फ्रूटवरती असतील तर तिथे सुद्धा सेम टाईपचं एक कवरिंग किंवा कोटिंग तयार झालेलं असतं. So this is about the simple lipids. Now we are going towards the compound lipids. The name itself says the compound, means it is a combination. These are the esters of fatty acids containing other group like phosphate or sugar. म्हणजे हा फॅटी ॲसिडचा इस्टर आहेच, त्याचबरोबर त्याला काय अटॅच असतं, एकतर फॉस्फेट ग्रुप अटॅच असतो, जसं की इथे दाखवलेला आहे. हा एक फॅटी ॲसिडचा इस्टर आहे, ग्लिसेरॉल. लास्ट टाइम आपण बघितला की जो सिंपल लिपिड स्ट्रक्चर तयार करतो. आता त्याचबरोबर ह्याला जर फॉस्फेट ग्रुप अटॅच असेल तर त्याला फॉस्फोलिपिड असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याला जर ग्लायकोलिपिड्स जर अटॅच झालेले असतील, ग्लायकोलिपिड्स हे जर त्यालाच अटॅच झालेले असतील तर त्याला ग्लायकोप्रोटीन जर अटॅच असतील तर त्याला
ग्लायकोजन मॉलिक्यूल जर त्याला अटॅच असेल तर त्याला ग्लायकोलिपिड्स असं म्हटलं जातं. ग्लायकोजन मॉलिक्यूल्स इथे प्रोटीनला अटॅच आहे म्हणून त्याला ग्लायकोप्रोटीन, आणि इथे हा लिपिडला अटॅच आहे म्हणून तो ग्लायकोलिपिड. या पद्धतीचे स्ट्रक्चर तयार होतात. दे कंटेन ए मॉलिक्यूल ऑफ ग्लिसेरॉल, 2 molecule of fatty acid and a phosphate group or simple sugar. यामध्ये एक ग्लिसेरॉल स्ट्रक्चर असतो, त्यानंतर एक फॅटी ॲसिडचा ग्रुप असतो आणि किंवा फॉस्फेट किंवा शुगर, सिंपल शुगर हे त्यांना अटॅच झालेले असतात. इथे जो आहे हा फॉस्फेट अटॅच झालेला आहे. सम फॉस्फोलिपिड्स सच ॲज लॅसिथिन ऑल्सो हॅव नायट्रोजनस कंपाऊंड अटॅच टू द फॉस्फेट ग्रुप. इथे हे जे एक्झाम्पल आहे हे लॅसिथिनचंच आहे आणि त्याला या फॉस्फेट ग्रुपला नायट्रोजन कंपाऊंड अटॅच झालेला आहे आणि हे एक्झाम्पल आहे लॅसिथिन. म्हणजे सोयाबीन ऑइल हे जे आहे हे याचं एक उदाहरण आहे. Then phospholipid have both hydrophilic polar group and hydrophobic non-polar group. फॉस्फोलिपिड हे जे आहेत हे जनरली सेल मेम्ब्रेनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे एक सेल मेम्ब्रेन आहे की जे बाय लेअर मेम्ब्रेन आपण ज्याला म्हणतो, आणि हे बाय लेअर जे आहे यामध्ये एक सिंगल युनिट जर आपण बघितला तर तो या पद्धतीचा असतो. हे जे बाय लेअर आहेत याचा एक सिंगल युनिट या पद्धतीचा आहे. या सिंगल युनिटला जो पोलार ग्रुप आहे तो काय आहे, हायड्रोफिलिक. पोलार ग्रुप हायड्रोफिलिक आणि नॉन पोलार ग्रुप जो आहे हा हायड्रोफोबिक आहे. हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक मीन्स व्हॉट, द वॉटर इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स दिस एंड, अँड हायड्रोफोबिक मीन्स व्हॉट, वॉटर इज रिपेल्ड आउट. म्हणजे इथून पाणी शिल्लक राहत नाहीत किंवा इथे पाणी अटॅच होत नाहीत म्हणून त्याला हायड्रोफोबिक असं म्हटलं जातं. फॉस्फोलिपिड्स कंट्रीब्युट्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. आणि हे जे फॉस्फोलिपिड आहेत हे सेल मेम्ब्रेन फॉर्म करायला कॉन्ट्रीब्यूट करतात. तर हे संपूर्ण जे युनिट्स जे आपल्याला दिसतात रेड कलरमध्ये, each and every unit are the phospholipid and the same units are there from the downward. So this is the bilayer. Hence the cell membrane is also called as bilayer. म्हणून सेल मेम्ब्रेनला सुद्धा बाय लेअर असं म्हटलं जातं, कारण की फॉस्फोलिपिड हे वरच्या बाजूने जसे आहेत तसेच खालच्या बाजूने सुद्धा असतात, म्हणून हे डबल लेअर तयार करतात, म्हणून त्याला बाय लेअर असं म्हटलं जातं. Glycolipids contain glycerol, fatty acid, simple sugar such as galactose and a nitrogenous base. They are also called as cerebrosides. ग्लायकोलिपिड्स जे आहेत ह्यांना सेरेब्रोसाइड्स असं म्हटलं जातं की ज्यांच्यामध्ये ग्लुकोज किंवा गॅलॅक्टोज असतं की जे शुगर युनिट आहे, त्याचबरोबर फॅटी ॲसिड युनिट आणि ग्लिसेरॉल युनिट. तर या पद्धतीचे युनिट्स त्यामध्ये अटॅच असतात. लार्ज मॉलिक्यूल ऑफ देम हॅव बीन फाउंड इन द ब्रेन व्हाईट मॅटर अँड मायलिन शीथ. यांचा जो लार्ज अमाऊंट आहे ह्या सेरेब्रोसाइडचा, जास्तीत जास्त अमाऊंट हे ब्रेनमध्ये आढळतं, ब्रेनमधल्या व्हाईट मॅटरमध्ये आढळतं. त्याचबरोबर हे जे मायलिन शीथ आहे म्हणजे ही नर्वस टिश्यू आहे, नर्वस टिश्यूचा हा जो थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतो, या प्रत्येक थ्रेड लाईक स्ट्रक्चरला मायलिन शीथ अटॅच असतं आणि या मायलिन शीथमध्ये हे ग्लायकोलिपिड्स जास्त प्रमाणात आढळून येतात. So this is about the compound lipid. Now let's move towards the sterols, and that are derived lipids. They are composed of fused hydrocarbon ring. आणि हे जे कंपाऊंड आहेत हे हायड्रोकार्बन रिंग त्यांना जर अटॅच झाली तर त्याला आपण डिराइव्ड कंपाऊंड किंवा डिराइव्ड लिपिड्स असं म्हणतो. स्टेरॉइड न्यूक्लियस अँड द लॉंग हायड्रोकार्बन चेन साईड. यामध्ये हायड्रोकार्बन चेन साईड असतेच आणि त्याचबरोबर कंपाऊंड असे हायड्रोकार्बन की जे रिंग फॉर्ममध्ये आहेत असे हे सुद्धा त्यांना अटॅच असतात. वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टेरॉल इज कोलेस्टेरॉल. सगळ्यात जास्त कॉमन असलेलं स्टेरॉल कोणतं आहे तर कोलेस्टेरॉल. इट इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल सेल्स ऑफ ॲनिमल बॉडी. ॲनिमल बॉडीच्या सगळ्या सेल्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेलं असतंच.
बट पर्टिक्युलरली इन द नर्वस टिश्यू. आता प्रत्येक टिश्यूमध्ये म्हणजे कुठे, मगाशी ज्या पद्धतीने आपण फॉस्फो बायलेअर आपण बघितले, फॉस्फोलिपिड्स असतात, वरचा लेअर या पद्धतीने आणि खालचा लेअर या पद्धतीने. तर हे जे लिपिड्स आहेत, तर ह्या लिपिड स्ट्रक्चरच्या मध्यभागी किंवा त्यांच्या मध्येच हे कोलेस्टेरॉल स्ट्रक्चर असतात आणि या कोलेस्टेरॉल स्ट्रक्चरमुळे बाइंडिंग स्ट्रेंथ त्यांची अधिक वाढली जाते. तर ही त्यांची पोझिशन आहे कोलेस्टेरॉल मॉलिक्युल्सची. सो दीज आर प्रेझेंट पर्टिक्युलरली इन द नर्वस सिस्टीम. कोलेस्टेरॉल एक्झिस्ट आयदर फ्री ऑर कोलेस्ट्रॉल इस्टर. कोलेस्ट्रॉल जे आहे ते हे फ्रीमध्ये म्हणजे फ्री फॉर्ममध्ये ब्लडमध्ये आढळू शकतं किंवा लिम्फमध्ये आढळू शकतं. त्याचबरोबर हे कोलेस्टेरॉल इस्टरच्या फॉर्ममध्ये सुद्धा शरीरामध्ये आढळून येऊ शकतं. Adrenocorticoids, sex hormones that are progesterone in the female and testosterone in the male, and vitamin D are the synthesized form of cholesterol. कोलेस्टेरॉलचे हे सिंथेसाइज झालेले फॉर्म्स आहेत. सेक्स हार्मोन, कॉर्टिसोल अँड अल्डोस्टेरॉल अँड व्हिटॅमिन डी हे त्या कोलेस्टेरॉलचे सिंथेसाइज फॉर्म आहेत. कोलेस्टेरॉल इज नॉट फाउंड इन प्लांट. कोलेस्टेरॉल हे प्लांटमध्ये आढळत नाही. तर त्यासारखंच असणारा दुसरा एक मॉलिक्यूल आहे, तो म्हणजे इन प्लांट स्टेरॉल्स एक्झिस्ट चिफली ॲज अ फायटोस्टेरॉल्स. त्यांच्यामध्ये मात्र काय असतं, फायटोस्टेरॉल्स हे आढळून येतं. वॅम प्लांट that is Dioscorea produces a steroid compound called as diosgenin. It is used in the manufacture of the anti-fertility pills, that is birth control pills. प्लांटमध्ये हे जे डायोस्कोरा आहे, हा जो प्लांट आहे या प्लांटमध्ये डायोसजेनिन हे आढळतं आणि डायोसजेनिन हे अँटी फर्टिलिटी म्हणून मेडिसिन यूज केलं जातं की जे बर्थ कंट्रोलसाठी यूज केलं जातं. अनवॉन्टेड बर्थ जर कंट्रोल करायची असेल तर हे मेडिसिन्स ॲज अ पिल म्हणून ह्युमन बिईंग्समध्ये दिलं जातं. सो दिस इज अबाउट द classification of lipids, and that lipids are simple lipid, then compound lipid, and lastly there is sterol or derived lipids. So these are the three types of lipids. Thank you.